रोजगार म्हटलं की हा इथल्या तरुणांचा असं म्हणता येईल की की फॅक्टर सध्या झालेला आहे आणि त्यातल्या त्यात परदेशी जाऊन नोकरी करायची म्हटल्यावर त्याचं आकर्षण खूप जास्त प्रमाणात. सगळ्यात महत्वाचा सेक्टर जो ओपन होतोय आजच्या घडीला कोरियामध्ये तो केअर वर्कर्स म्हणून हेल्थ सेक्टरमध्ये. भारतातील तरुण जो आहे हा कोरियाच्या या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऍडजस्ट होऊ शकेल का? कुठल्याही देशामध्ये आपण जेव्हा जातो तर तुम्ही त्यांच्या कल्चरला अडॉप्ट केलं पाहिजे, त्या कल्चर सोबत तुम्ही मॅच झालं पाहिजे. सर हे आता आपण बोलतोय भारतीय म्हणून आपण बोलतोय, भारतीय म्हणून आपण कोरियाकडे बघतो, पण कोरिया भारताकडे नक्की कसं बघतो? दक्षिण कोरियामध्ये माझं जितकं काही 20 विद्यापीठाचं इंटरॅक्शन झालं त्याच्यामध्ये प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक डीन, प्रत्येक हेड त्या विभागाचा म्हणला की आम्हाला खूप उत्सुकता आहे की भारतासोबत काम करायचं आहे, भारतासोबत आम्हाला यायचं आहे. कारण भारतामध्ये मी त्यांना काउंटर प्रश्न सुद्धा केला की तुम्हाला का वाटतं की भारतासोबत तुम्ही यावं. त्यांचं असं मला उत्तर आलं की भारतामध्ये. नमस्कार, मी प्रियदर्शनी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मॅथ्स महाराष्ट्रमध्ये. आज आपण एका खास माणसाला भेटणार आहोत. का बरं खास ते तुम्हाला पुढच्या मुलाखतीमध्ये कळेलच. यांनी म्हणजे हे सध्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे सिनियर प्रोफेसर म्हणून काम करतात. पण असं जरी असलं तरी 130 संशोधनपर लेखन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि अर्थात ते भौतिकशास्त्र विभागाचे सिनियर प्रोफेसर म्हणून ओळखले जातात. पण याबरोबरीनं त्यांनी लखनौ येथील BBAU या युनिव्हर्सिटीमध्ये डीन म्हणून काम केलेलं आहे. आणि या सगळ्या बरोबरच एक अतिशय इंटरेस्टिंग बाब ही आहे की त्यांनी MPSC क्लिअर केलं. पण हे MPSC क्लिअर जरी केलेलं असलं तरी त्यांनी न्यूक्लिअर सेंटर दिल्ली या विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणून जॉईन होणं जास्त पसंत केलं. ते का बरं हे आपण पुढच्या मुलाखतीमध्ये जाणून घेऊ. पण त्याबरोबरीनं आजच्या आपल्या मुलाखतीचा स्पेशल विषय आहे आणि तो म्हणजे त्यांनी एक नवीन संकल्पना केली आहे. तसं म्हटलं तर रोजगाराबद्दल आपण सगळेजण बोलतोच, पण या रोजगाराच्या संधी आणि त्याही कोरियामध्ये उपलब्ध करून देण्याचा त्यांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण निमंत्रित करतोय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सोनकवडे यांना. सर स्वागत आहे मॅथ्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. खूप सारे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत तुमच्याबद्दल, त्याच्यातल्या एक आपण जाणून घेऊ हळूहळू. पण त्याच्यातली एक जी महत्वाची आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं असेल ती म्हणजे रोजगाराची. कोरियामध्ये भारतीय तरुणांना जॉब उपलब्ध करून देणं, रोजगार उपलब्ध करून देणं आणि कोरिया ड्रीम हे त्यांचं सक्सेसफुल करून देणं, काय नक्की एक्झॅक्ट हे प्रोजेक्ट आहे? हो, हा खूप सुंदर प्रश्न आहे. जेव्हा मी आत्ताच कोरियामध्ये 20 दिवस होतो आणि त्या 20 दिवसाच्या माझ्या कार्यकालामध्ये कोरियामधील जवळपास 20 विद्यापीठांना मी व्हिजिट केलेल्या आहेत. आणि त्या 20 विद्यापीठामध्ये जेव्हा मी व्हिजिट केलं तिथल्या विभागाचे डीन, तिथल्या विभागाचे हेड आणि व्हाईस प्रेसिडेंट अशा विविध विद्यापीठाच्या प्रोफेसर्सना मी भेटलो. तिथल्या बऱ्याचशा स्टुडंट्सला आमची भेट झाल्या. पण एकंदरीत असं दिसतंय की कोरियामध्ये भरपूर स्कोप दिसतो आपल्या जॉब ओरिएंटेशनला. त्याचे भरपूर काही कारणं आहेत आणि ते जर कारणं आपण आता या पुढील विभागात मी तुम्हाला सांगतोच की जशा प्रकारे कोरिया जर आपण पाहिलं भारतापेक्षा तो खूप ॲडव्हान्स आहे टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये. आणि तो जरी ॲडव्हान्स असला तरी तिथं एक एजिंग फॅक्टर आहे. जवळपास आजच्या घडीला 80% लोक हे एज्ड आहेत, म्हणजे त्यांचं वय हे 70 वर्षाच्या पुढचं आहे. त्याच्यामुळे तिथं यंग जनरेशनला खूप वाव आहे. आणि म्हणूनच मी जेव्हा माझ्या व्हिजिटमध्ये होतो सगळ्यांसोबत चर्चा करत असताना असं जाणवून आलं की हो, इंडियाला त्या ठिकाणी भरपूर स्कोप उपलब्ध आहे. आणि त्या स्कोपसाठी फक्त आपल्याला काही इंडियन स्टुडंट्सनी, इंडियन विद्यापीठांनी व इंडियन गव्हर्नमेंटनी सुद्धा थोड्याशा प्रोएक्टिव्ह स्टेप घेतल्या पाहिजेत, ज्या प्रकारे आम्ही सुद्धा करतोय. आणि मी आणि माझ्यासोबत एक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची ट्रस्ट आहे व वेल्ट्रेक्स म्हणून एक LLP फर्म आहे, ती गुडगावची आहे. तसेच आम्ही काही कोरियन फर्म्सलाही म्हणजे आम्ही बोलत आहोत आणि त्याप्रमाणे आपण हे पुढची वाटचाल चालू करणार आहोत. आणि अगदी लवकरच तुम्हाला अनुभव येईलच की कशा प्रकारे हे वर्क आपल्याला पूर्ण करता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा इंडिव्हिज्युअल ऍस्पेक्ट नाही, याच्यासाठी आपल्याला पूर्ण एक टीम वर्क करायला हवं. त्याच्यामुळे आता हे पूर्ण आम्ही एक टीम वर्क कलेक्टिव्हली करतो. काही कोरियन एम्बॅसी, तिथल्या काय आपल्या जसं भारतामध्ये फिक्के ऑर्गनायझेशन, तिथल्या कोरियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अशा आहेत, यांच्यासोबत सगळं टाईप करून आम्ही हे पुढच्या
ज्या एम्प्लॉयमेंटसाठी ज्या प्रॉबॅबिलिटीज आहेत आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी आपण प्रयत्न करणार आहोत. रोजगार म्हटलं की हा इथल्या तरुणांचा असं म्हणता येईल की फॅक्टर सध्या झालेला आहे आणि त्यातल्या त्यात परदेशी जाऊन नोकरी करायची म्हटल्यावर त्याचं आकर्षण खूप जास्त प्रमाणात आहे. पण असं जरी असलं तरी कोरियामध्ये जाऊन आपली मुलं म्हणजे भारतीय मुलं मुली हे नक्की कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज असू शकते? सगळ्यात महत्वाचा सेक्टर जो ओपन होतोय आजच्या घडीला कोरियामध्ये तो केअर वर्कर्स म्हणून हेल्थ सेक्टरमध्ये. का तिथे हेल्थ सेक्टरमध्ये अगदी ओपन आहे आणि अश्युअर्ड गॅरंटी राहील, पण त्याच्यासाठी काही मिनिमम क्रायटेरिया इंडियन स्टुडंट्सला ह्या फुलफिल कराव्या लागेल. त्याच प्रकारे आपल्या विद्यापीठाला व जे जे काही रेग्युलेटरी ऑथॉरिटीज आहेत भारतातल्या शिक्षण पद्धतीतल्या किंवा गव्हर्नमेंटला आपल्या भारतीय गव्हर्नमेंटला सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला करावं लागेल. मी आता सांगितल्याप्रमाणे का इतका इम्पॉर्टन्स आहे केस वर्करला. आता जो डेटा पब्लिश झालेला आहे 2045 पर्यंत कोरियामध्ये जवळपास 11 लाख लोकांची गरज लागणार आहे. कारण तिथे ओल्ड एज पॉप्युलेशन असल्यामुळं जेव्हा ते ओल्ड एज असतात त्यावेळेस केअर वर्कर म्हणून जो आहे फॅक्टर त्याच्यासाठी आपल्या लोकांची खूप गरज आहे. पण यासाठी आपल्याला स्किल ओरिएंटेड कोर्सेस हे घेतलेच पाहिजे. तिथली कोरियन लँग्वेज हे शिकलीच पाहिजे आणि कोरियन लँग्वेज जेव्हा तुम्ही घ्याल किंवा त्यांचं कल्चर एकदा अडॉप्ट कराल तर त्यावेळेस आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप चांगले असतील, तुमचे पॅकेजेस खूप चांगले असतील. अशा प्रकारे हा एक इनिशिएटिव्ह आहे आणि त्याच्यासाठी आपण हे नक्की प्रयत्न करणार आहोत. तंत्रज्ञान म्हटलं की आपण USA, UK यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आपलं ब्रेन जे आहे ते जाताना आपल्याला दिसून येतं. कोरियात तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये किती संधी आहे? कोरियामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठी अफाट संधी आहे. कारण त्याच्या अजून अनेक कारण आहेत. तुम्ही जर पाहिलं सगळ्यात मोठ्या पर्टिक्युलरली ज्या कॉस्मेटिक ॲज वेल ॲज आपल्या हाऊस होल्ड जे काही आपल्याला वापरतो टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर ह्या सगळ्या इंडस्ट्री सॅमसंग, LG हा बेस कुठं आहे? कोरियामध्येच आहे. तर कोरियामध्ये टेक्नॉलॉजीला खूप आता मी पाहिलं माझ्या इंटरॅक्शन मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या फिजिक्स डिपार्टमेंट मधले जे काही स्टुडंट क्वालिफाय आहेत ते सॅमसंग मध्ये प्लेस केलेले आहेत. का त्यांना? कारण ते शिवाजी विद्यापीठ हे अतिउत्तम त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे मटेरियल सायन्समध्ये आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये तुमचं सेमी कंडक्टर मटेरियल सायन्स जर सब्जेक्ट असेल आणि थोडासा कॉम्प्युटरचा जर आज म्हणजे ज्या प्रकारे आता जे अपकमिंग फील्ड येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस याचा थोडासा जर गंध असेल स्टुडंटला तर ते खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या प्रकारे कोरियामध्ये खूप चांगली संधी आहे. आपले स्टुडंट सुद्धा तितक्याच जोमाने तिथं काम करतील असं आशा आपण खरं तर व्यक्त करूया. पण कुठल्याही परदेशात जायचं असेल तर बऱ्यापैकी तिथलं कल्चर एक्सेप्ट करणं असेल किंवा तिथले काही नॉर्म्स आहेत ते पाळणं. भारतातील तरुण जो आहे हा कोरियाच्या या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ॲडजस्ट होऊ शकेल का? आणि परदेशी काम करत असताना याच्या म्हणजे या तरुणापुढे नक्की कुठली कुठली आव्हानं आपल्याला समोर दिसतात? तुमचा जो पहिला प्रश्न होता नंबर 1चा तो अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कुठल्याही देशामध्ये आपण जेव्हा जातो तर तुम्ही त्यांच्या कल्चरला अडॉप्ट केलं पाहिजे आणि त्या कल्चर सोबत तुम्ही मॅच झालं पाहिजे. नाहीतर का होतो अगदी एकानं जरी काही विचित्र वागणूक जर तिथं केली तर पूर्ण देशावर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळं सर्वप्रथम आपण त्या कल्चरशी अडॉप्ट होणं खूप महत्वाचं आहे आणि तिथलं कोरियन कल्चर हे खूप पोलाइट कल्चर आहे. त्यामुळं तिथली संस्कृती समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. अपार्ट फ्रॉम तुमच्या स्किल सोबत हे खूप महत्वाचा ऍस्पेक्ट राहील की तुम्ही तिथली संस्कृती सुद्धा समजून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही त्यांना जर बिहेवियर केलात तर भरपूर स्कोप होईल. आपण म्हणतोय की संस्कृती समजून घेणं, पण एक पूर्ण देश असतो. बऱ्याचदा आपण असं की आपल्या रुटीनमध्ये खूप छान सेट झालेलो असतो आणि याच्या पलीकडे जायचं असेल तर तसा खूप त्रास होतो किंवा रोजगार म्हणून किंवा पैसे येणारे म्हणून ऍडजस्टमेंट करायला तयार होतो. पण नक्की आपल्याला कुठे ऍडजस्ट करायचंय हे समजत नाही. अशा वेळेला मुलांना जर माहिती काढायची असेल तर त्यांनी कुठनं काढायला पाहिजे? हो, खूप सुंदर प्रश्न हा सुद्धा आहे. पहा, कोरिया सुद्धा हा एशियन कंट्रीचा पार्ट आहे. भारत हा एशियन कंट्रीचा पार्ट आहे. मोर ऑर लेस आपलं कल्चर दोघांचं एकच आहे. पण ज्या प्रकारे कोरियन लोक हे खूप पोलाइट आहेत, टेक्नॉलॉजी वाईज ते खूप टॅलेंटेड आहेत, त्यांच्यामध्ये हार्डवर्क खूप आहे. आजही मी जेव्हा पाहत होतो तिथं जवळपास 8 ते 9 तास लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि ही सवय तुम्हाला लागलीच पाहिजे. का भारतीय तरुण बाहेर जाऊन बऱ्याचशा ठिकाणी UK, USA या ठिकाणी जाऊन आपले IT तले स्टुडंट खूप उत्तम प्रकारे देतात सर्व्हिसेस. तशाच प्रकारे साऊथ कोरिया हा टेक्नॉलॉजी वाईज इतका ॲडव्हान्स आहे. पर्टिक्युलरली आपण जेव्हा IT इंडस्ट्री म्हणतो
IT इंडस्ट्रीमध्ये साऊथ कोरियाला मध्ये खूप स्कोप आहे आणि आपलं कल्चर त्यांचं कल्चर जवळपास मिळतं जुळतं आहे. कारण दोन्हीही साऊथ एशियन रिजन असल्यामुळं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण थोडंसं त्या कल्चरला अजून थोडंसं अडॉप्ट केलं तर खूप इझी राहील. का असं की कुठलाही सीईओ मला बऱ्याचशा लोकांनी विचारले की बाबा कोरियामध्ये LG, सॅमसंग इथला कुठलाही सीईओ इंडियन नाही का नाहीये? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तिथली लँग्वेज समजून घेतलीच पाहिजे, त्यांचं कल्चर अडॉप्ट केलंच पाहिजे, तेव्हा तुम्हाला स्कोप होईल. अगदीच. आता जरी सर म्हणत असले की लँग्वेज समजून घेतली पाहिजे, तर गरजेचं नाही की तुम्ही त्याचे B1 B2 एक्झाम पास केली पाहिजे. मग संवाद साधता यावा एवढी जरी भाषा आली, आणि त्याच्यासाठी मला वाटतं इंटरनेट खूप मोठं माध्यम आहे, जिथे डिओलिंगो सारखे वेगवेगळे ऍप आहेत जे तुम्हाला भाषा शिकवू शकतात. तर सहज म्हणून ती भाषा जरी शिकली तरी त्याबद्दलचे आणि ज्या देशात आपण जाणार आहोत त्या देशाचं कल्चर काय आहे किंवा ज्याचं स्वप्न बघतो ते केलं तर मला असं वाटतं बरेचसे प्रश्न सुटले जातील. पण दुसऱ्या बाजूला आपण जे म्हणतोय सर की कोरियामध्ये संधी उपलब्ध आहे, अगदी तंत्रज्ञान, वैद्यकीय, केअर गिव्हिंग या सगळ्या सेक्टरमध्येही. पण कोरियाकडे भारतीय तरुणांनी नक्की कसं बघावं, म्हणजे तात्पुरती संधी म्हणून त्या देशाकडे आपण बघितलं जावं की कायमस्वरूपी चांगलं करिअर हे तिथे होऊ शकतं? नाही, तात्पुरती संधी म्हणून बिलकुल पाहू नये. कायमस्वरूपी करिअर तिथं बनतं. आणि दुसरी गोष्ट पहा, जेव्हा आपलं कल्चर एक मिक्स होईल त्या ठिकाणी, याचाच फायदा आपल्या देशाला सुद्धा होणार आहे. आजच्या युगामध्ये एशियन कंट्रीजमध्ये आपल्याला एक काउंटर बॅलन्स जर करायचा असेल, जसं ज्या प्रकारे भारत सरकार सुद्धा प्रयत्न करते की बाबा आपण साऊथ कोरिया सोबत सुद्धा चांगले टाईप केलं पाहिजे. याच्यामुळं लॉंग टर्म विचार करावा, विद्यार्थ्यांनी लॉंग टर्म विचार करावा आणि एक फुल करिअरची बाब म्हणून त्या ठिकाणी जावं. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला वेजेस आहेत, ज्याला आपण पगार म्हणतो. आता त्या प्रकारे स्कोप आहे. फक्त तुम्ही त्याच्या काही कल्चर आणि तिथल्या काही टेक्नॉलॉजी अडॅप्ट करणं हे नितांत गरजेचं आहे. अर्थात जिथे जाऊ तिथल्या गोष्टी आपल्याला अडॉप्ट कराव्याच लागतील. पण या सगळ्यामध्ये साधारणतः आपण बघतोय की US असेल, UK असेल, हे खूप फॅमिलियर झाल्याचं आपल्याला लक्षात येतं, किंवा अनेकांची ती स्वप्न असतं. अमेरिका म्हणजे तर अनेकांचं स्वप्न असतं तिथे जाऊन काम करणं. तर तिथलं वर्क कल्चर काय आहे याच्याविषयी बऱ्याचशा चर्चा होतात, बरीचशी माहिती होते. तशी कोरियाबद्दल तर मला असं वाटतं आपल्याकडे खूप निगेटिव्हच बोललं जातं, आणि कोरिया माहिती असेल तर कोरियन ड्रामा थ्रूच कोरिया फक्त काय तो माहिती आहे. सो त्या ड्रामामध्ये दाखवलेलं ते वर्क कल्चर जे आहे तसंच वर्क कल्चर तिथे असतं की वेगळी काही वर्क कल्चर तिथे आहे? हा खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. का आपल्याकडे एक अवेअरनेस अशी झालेली आहे, पण मोस्टली पॅरेंट्समध्ये असं असतं, USA, UK, कॅनडा ह्या प्रॉमिनंट कंट्री आपण स्टुडंट लाईफमधनं, इनफॅक्ट स्कूल लाईफमधनं असं पॅरेंट्सना वाटतं की माझा मुलगा USA, UK, कॅनडा या ठिकाणी जावा. पण बहुतांशी पॅरेंट्सला साऊथ कोरियाविषयी माहीतच नाहीये की बाबा तिथे काय स्किल आहेत, कशा प्रकारे डेव्हलपमेंट आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आज ही जगातला नंबर 1 देश टेक्नॉलॉजीमध्ये, ज्याच्यामध्ये इंटरनेटची बँडविड्थ साऊथ कोरियामध्ये सगळ्यात फास्ट आहे. पहा, म्हणजे हा जरी छोटा देश असेल, त्याचं जर आपण फिजिओलॉजिकली जर पाहिलं, फिजिकली जरी पाहिलं, तर किती आहे, आपल्या महाराष्ट्र एवढा तो भाग आहे साऊथ कोरियाचा. पण तिथली जे टेक्नॉलॉजी आहे ती खूप अतिशय ॲडव्हान्स आहे आणि पॅरेंट्समध्ये जागरूकता नाहीये साऊथ कोरियाविषयी. ती जर जागरूकता आपल्या अशा माध्यमांच्या, इलेक्ट्रॉनिक माध्यमापासून किंवा प्रसार माध्यमांनी जर जाणून करून दिली, मला असं वाटतं की आपल्या त्या जे काही पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये ही जागृती होईल आणि ते सुद्धा प्रमोट करतील साऊथ कोरिया सारख्या देशामध्ये आपल्या स्टुडंट्सला पाठवण्याचा, आपल्या त्या पाल्याला पाठवण्यासाठी ते प्रोत्साहित करतील. कारण अवेअरनेस खूप कमी आहे साऊथ कोरियाविषयी. अवेअरनेस कमी असलं तरी मला असं वाटतं की याचा स्कोप मग खूप जास्त ऑटोमॅटिक तयार होतो. त्याच्यामुळे जसं दुष्काळात संधी म्हटली जाते Yes. तशी ही संधी आपण ओळखायला हवी. सर, हे आता आपण बोलतोय भारतीय म्हणून आपण बोलतोय, भारतीय म्हणून आपण कोरियाकडे बघतो. पण कोरिया भारताकडे नक्की कसं बघतोय? शैक्षणिक असेल किंवा रोजगाराच्या दृष्टीने कोरियाचं, दक्षिण कोरियाचं खास करून, हे आपल्याला किती सहकार्य लागतं? दक्षिण कोरियामध्ये माझं जितकं काही 20 विद्यापीठाचं इंटरॅक्शन झालं, त्याच्यामध्ये प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक डीन, प्रत्येक हेड त्या विभागाचा म्हणला की आम्हाला खूप उत्सुकता आहे की भारतासोबत काम करायचं आहे, भारतासोबत आम्हाला यायचं आहे. कारण भारतामध्ये, मी त्यांना काउंटर प्रश्न सुद्धा केला की तुम्हाला का वाटतं की भारतासोबत तुम्ही यावं. त्यांचं असं मला उत्तर आलं की भारतामध्ये फंडामेंटल सायन्स ह्या विद्यार्थ्यांमध्ये खूप स्ट्रॉंग आहे.
मॅथमॅटिक्स आपल्या इंडियन स्टुडंट्स खूप आणि हे लिगसी आलेले आहे वर्षांवर्ष आपल्याकडे पाहिलेलं आहे की मॅथमॅटिक्स आणि फंडामेंटल सायन्समध्ये आपण खूप स्ट्रॉंग आहोत. पण त्याच्यामध्ये काही प्राध्यापकांच्या अशी व्ह्यू होते की बाबा जो एक डिले होतो बहुतांश विद्यापीठामध्ये असंच मला सांगण्यात आलं की साऊथ कोरिया हे लवकर प्रपोजल क्लिअर करतात पण इंडियन गव्हर्नमेंटमध्ये थोडासा डिले होतो आणि तो थोडासा आपण फास्ट करावा. मला वाटतं नक्कीच आमच्यासारख्या काही लोक याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतील आणि भारत सरकार सुद्धा आता खूप प्रोएक्टिव्ह आलेले आहेत भारत सरकार. आणि हा जो डिले होता हे जे दिरंगाई थोडी होते प्रोजेक्ट सँक्शन करणं किंवा कल्चरल एक्सचेंज जे आपण म्हणतो त्याच्यासाठी तिकडचे विद्यार्थी इकडे येणं इकडचे विद्यार्थी तिकडे जाणं जो डिले होतोय तो नक्कीच आता कमी होईल. आणि ज्या प्रकारे आता नवीन शैक्षणिक धोरण आले NEP 2020 त्याच्यामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे तुमच्या स्किल ओरिएंटेड कोर्सेसला. त्याच्यामुळं आता अगदी भारत सुद्धा जोमानं त्या कामाला लागेल आणि आपल्याकडे थोडा जो डिले त्यांचा होतोय तो निश्चितच कमी होईल. अजून एक विशेष मला सांगावं असं वाटतं मी ज्याप्रमाणे इंडियन एम्बॅसी सेओलमध्ये इंटरॅक्ट केलं त्यांचं सुद्धा व्ह्यू होतं की हो अम्बॅसिडर सुद्धा भारतीय अम्बॅसिडर सुद्धा सेऊल मधल्या आणि त्या साऊथ कोरियातल्या प्रेसिडेंट सोबत प्रेसिडेंट म्हणजे तिकडच्या विद्यापीठाचे कुलगुरू आपल्याकडे जसं आपण इथं कुलगुरू म्हणतो तिकडे ते प्रेसिडेंट म्हणतात त्यांच्यासोबत मिटिंग घेऊन भारत आणि साऊथ कोरियामध्ये कशा प्रकारे इंटरॅक्शन अजून वाढेल आणि जो काही लॅप्सेस आहेत ते सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे भारतीय गव्हर्नमेंटला सुद्धा आपण धन्यवादच म्हणलं पाहिजे. अगदीच आपण बघतोय की गेल्या काही वर्षांपासून म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय संबंध जे होते इतर देशांबरोबर भारताचे किंवा इतर देशांचे इतर देशांबरोबरही याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणावर बदल होताना आपल्याला दिसून येतो. तो बदल आता आपल्याला कदाचित डिफाईन करता येत नाही त्याची व्याख्या नाही करता येत पण हे बदल होतात. बरोबर. हे बदल झाले की त्या बदलांचे परिणाम हे शेवटी शैक्षणिक असेल रोजगार असेल या सगळ्यांवर पडतात. पुढल्या 5 ते 10 वर्षामध्ये भारत आणि इतर जग आपण शैक्षणिक दृष्ट्या म्हणूया शैक्षणिक दृष्ट्या हे कशा पद्धतीनं एकमेकांशी कोऑपरेट करेल हा एक भाग आणि नक्की कुठल्या कुठल्या देशांमध्ये म्हणजे दक्षिण कोरियाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या कुठल्या देशांमध्ये भारतीय तरुणांना रोजगाराची आणि शिक्षणाची संधी जास्त प्रमाणात आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध होईल. अगदी बरोबर आहे. कुठल्याही देशाचा विकास हा 2 महत्वाच्या मुद्द्यावर अवलंबून असतो. सर्वप्रथम म्हणजे शिक्षण, दुसरी गोष्ट हेल्थ केअर. आणि मला नक्कीच माहित आहे आणि भारत सरकार सुद्धा याच्यामध्ये खूप प्रोएक्टिव्ह रोल घेतलेला आहे. NEP मध्ये त्यांनी GDPच्या जवळपास 6% एक्सपेंडिचर हे शिक्षणवर जायचं आणि हेल्थ सेक्टरवर. त्याच्यामुळे हे 2 सेक्टर इतके महत्वाचे आहेत. सगळ्यात प्रायोरिटीवर पहिला पॉईंट बिंदू आहे तो शैक्षणिक बाबतीमध्ये आणि भारत सरकार खूप चांगल्या प्रकारे हे इनिशिएटिव्ह घेत आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहेच. याच्यामध्ये शैक्षणिक बाबतीत आपल्या स्टुडंट्सला खूप काही स्कोप आहे. त्या ठिकाणची जी टेक्नॉलॉजी आहे मी ज्या प्रकारे आता सांगितलं विद्यापीठ मी जे पाहिली त्या ठिकाणची विद्यापीठ त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांच्या ज्या रिसर्च लॅब आहेत अफलातून आहेत. त्या ठिकाणच्या ज्या फॅसिलिटीज आहेत खूप पोटेन्शियल आहे त्या फॅसिलिटीमध्ये आणि आपल्या स्टुडंट्सनी त्याचा फायदा घ्यावा. आणि जसं जसं दुसरा तुम्ही प्रश्न मला विचारलात की याच्या व्यतिरिक्त अजून कुठले देश आहेत. त्याचबरोबर आपण सध्या आमचं जे टार्गेट आहे एशियन कंट्रीजमध्ये जपानमध्ये सुद्धा ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे. मी सुद्धा राहिलो जपानमध्ये ऍज ए JSPS फेलो जपान सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्स आणि त्या ठिकाणी सुद्धा खूप प्रोएक्टिव्ह आहेत. माझ्या इंटरॅक्शन मध्ये मी जेव्हा जपानमध्ये होतो प्रत्येक प्रोफेसर प्रत्येक त्या विद्यापीठाच्या त्या इन्स्टिट्यूटचे हेड एवढे सांगायचे वी आर प्राऊड ऑन इंडियन्स. आणि ज्या प्रकारे ती एक अफेक्शन आहे अटॅचमेंट आहे जपानी साऊथ कोरिया इंडियन्सची खूप मैत्रीची मला त्या ठिकाणी अनुभव आला. म्हणजे प्रत्येक स्टेक होल्डर तिथला भारतीय लोकांसाठी एक आदरानं पाहत होता. हे आवर्जून सांगावं मला वाटतं की ह्या जर गोष्टी तुम्ही धरला तर तुमच्या लॉंग टर्म फ्युचरसाठी सुद्धा समजा एखाद्याला करिअर तिथेच बनवायचं असेल तर या गोष्टी खूप मॅटर करतात. त्या तिकडचे लोक आपल्याला कसं वागवतात आपण कसे वागतो आणि त्या लोकांचा जो पर्स्पेक्टिव्ह होता ज्या प्रकारे ते आपल्याकडे पाहत होते ते खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्यांचा. सो थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की स्काय इज द लिमिट. त्याच्यामुळे तुम्हाला हवं तिथे तुम्ही रोजगार उपलब्ध करून घेऊ शकता पण तशी स्किल किंवा कौशल्य आपण आत्मसात केलेली पाहिजे. सर तुमच्याशी बोलताना 2 गोष्टी तर नक्कीच जाणवतात की एक महाराष्ट्रीयन माणूस जेव्हा जगाला रिप्रेझेंट करतोय आणि अर्थात भारताच्या माध्यमातून जगभरात फिरतोय त्यामुळे एक महाराष्ट्रीयन आणि खास करून एक मराठी माणूस म्हणून आम्हाला नक्कीच खूप अभिमान वाटतो तुमचा. पण या सगळ्याबरोबर जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की
एक MPSC क्लिअर करणं हे अनेक गावागावातील तरुणांनी काय म्हणता येईल जीवन वाहून घेतल्यासारखं ध्येय अनेकांचं असतं. तुम्ही MPSC क्लिअर केली पण जॉईन केली नाही, का बरं? खूप अगदी रास्त प्रश्न तुम्ही विचारला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे काही ऍस्पिरंट आहेत MPSC UPSC करण्याचे किंवा अलाइड सर्व्हिसेस, त्यांनी याच्यामधनं काहीतरी बोध घ्यावं या प्रश्नामधनं. मी MPSC क्लिअर केलो, मला अपॉइंटमेंट लेटर हातात भेटले आणि त्याच प्रकारे विदिन ए वीक म्हणजे एका आठवड्याच्या आत दिल्लीची ऑफर आली, न्यूक्लिअर सायन्स सेंटर न्यू दिल्ली, जे की युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचं सगळ्यात पहिलं भारतातलं रिसर्च सेंटर होतं. आणि त्या ठिकाणी ऑफर आल्यानंतर माझं एकच ध्येय होतं की मला या देशासाठी काहीतरी करायचं आहे, या भारतासाठी काहीतरी करायचं. त्याच्यानंतर सर्वप्रथम माझी आजही हीच माइंडसेट आहे की इंडिया इज फर्स्ट फॉर मी. मी कुठल्याही क्षेत्रात जेव्हा राहतो तर सर्वप्रथम मला भारताचं हित हे पाहतो आणि त्याच्यानंतर मी आपल्या राज्याचं हित पाहतो. मला आठवतं मी जेव्हा दिल्लीला जॉईन करायला निघालो तर माझे आई वडील चक्क रडत होते की नाही तू का जातोस तिथं, पोस्टिंग तुझ्या इतक्या दूर. कारण पोस्टिंग माझ्या अगदी घरच्या अंबाजोगाईला पोस्टिंग झालेली होती, जे की माझ्या नेटिव्ह प्लेस पासून हार्डली 1 तासाचं अंतर होतं. पण मी त्यांना कन्व्हिन्स केलं, ते सुद्धा कन्व्हिन्स झाले. पण मी प्रत्येक तरुणांना हा मेसेज देतो की ठीक आहे, तुम्ही MPSC ही प्रयत्न करा, पण अलाइड सर्व्हिसेस प्रयत्न करा. अलाइड सर्व्हिसेस मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला भारताला काहीतरी देण्यासारखं आहे, UPSC आहे, डिपार्टमेंट ॲटॉमिक एनर्जीच्या बऱ्याचशा सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्राय करा, त्यांच्या इंटरव्ह्यू अपियर करा. इस्रोच्या ज्या आहे, कारण डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, इस्रो किंवा माझं न्यूक्लिअर सायन्स सेंटर, जे की पोखरान टेस्ट झाल्यानंतर त्याचं नाव इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलेटर सेंटर असं झालेलं आहे आता. या ठिकाणी भरपूर संधी आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो वाव दिला जातो, अपार्ट फ्रॉम तुमच्या सॅलरी, ज्या प्रकारे तुम्हाला पर्क्स तिथं, ज्या प्रकारे तुम्हाला फॅसिलिटी आहेत त्यांच्या अफलातून फॅसिलिटीज, जे की तुम्ही अपेक्षेच्या बाहेर. मला आठवतं मी जेव्हा 1997ला दिल्लीला त्या न्यूक्लिअर सायन्स सेंटरला सायंटिस्ट म्हणून जॉईन केलो, त्यावेळेस माझी भारत सरकारमध्ये पगार होती 5,700च्या आसपास काहीतरी. आणि त्याच वेळेस भारत सरकार माझ्या घरावर, म्हणजे ते मला रेंटने घर घेऊन दिले होते, ते जवळपास 5,500चं होतं. म्हणजे इमॅजिन करा की अशा प्रकारे जर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येत असतील तर काय देऊ नये. आणि त्याच्यामुळेच मी पुढे आलो. अगदी. पण साधारणतः सायन्स म्हटलं की मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे ठरलेलं समीकरण आहे. म्हणजे मूल जेव्हा शाळेत असतं तेव्हा आता तर 8वी पासूनच या सगळ्याची JEE खास करून प्रिपरेशन केली जाते. तर या सगळ्या एकंदरीत शैक्षणिक वातावरणामध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठीच्या नक्की कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि याची माहिती मुळात कशी गोळा करावी? या बाबतीत मला थोडस जास्त विस्तारित मला सांगावं असं वाटेल. प्रत्येक पॅरेंट्सला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा, मग तो JEE क्वालिफाय किंवा नीट क्वालिफाय व्हावा. त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शास्त्रज्ञाविषयी इतकी अवेअरनेस नाही. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, DAE, जे भारत सरकारचं आहे, त्याच्या अॅन्युअली एक्झाम होतात, त्याच्यानंतर त्यांच्या इंटरव्ह्यू होतात आणि त्यांच्या प्लेसमेंट होतात. भारतात कुठेही तुम्हाला न्यूक्लिअर इन्स्टॉलेशनवर ते पाठवतात. त्याच प्रकारे इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यांचेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात आणि त्यांच्या थ्रूही तुम्हाला क्वालिफाय करतात. DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यांचेही एक्झाम होतात. मग तुम्ही जर भारतीय तरुणांनी याच्याकडे जरी लक्ष केलं, मुद्दाम होतंय काय, मुलगा जेव्हा 12वीला येतो किंवा 10वीला असतो, फक्त पॅरेंट्सचं असंच असतं की तो JEE किंवा नीट ट्राय करा. पण त्या पॅरेंट्स लोकांना ह्या बऱ्याचशा गोष्टी अवेअर नसतात की याच्यामध्ये काय बेनिफिट आहेत. हा जर शास्त्रज्ञ म्हणून झाला, त्याला प्रेस्टिज पण आहे, त्याला चांगले पॅकेजेस आहेत, भारत सरकारच्या बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत आणि तुम्ही भारतासाठी काहीतरी करता. मी असं नाही म्हणत की JEE किंवा नेट झालेले भारतासाठी करत नाहीत, नक्कीच ते पण करतात. पण याच्यामध्ये तुमच्यासारख्या माध्यमातूनच जागरूकता जाणं खूप अपेक्षित आहे. अगदीच. सर, हा जो काही आपला कोरियाचा किंवा कोरियात रोजगार उपलब्ध करून देण्याची आपली जी काही मानसिकता आहे किंवा आपण ते व्यासपीठ तयार करतो आहोत, इथे जर तुमच्याशी अप्रोच करायचं असेल किंवा या प्रकल्पामध्ये जर मुलांना संधी हवी असेल तर त्यांनी तुमच्याशी कसा संपर्क साधला? नाही, माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खूप सोपं आहे. माझा नंबर सगळीकडे आहे. गुगल जरी केलं तरी माझी वेबसाईट आहे स्वतःची, नंबर गुगलवर आहे, फेसबुकला आहे. आणि मी आता सांगितलं, मी एकटाच नाही का प्रयत्न करत. माझ्यासोबत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांची ट्रस्ट आहे, वेल्टेक्स LLP फॉर्म गुडगाव ती आहे, कोरियन एजन्सीज आहेत आणि मी सुद्धा माझ्या पर्सनल इफर्ट्सवर
मी भारत सरकारमध्ये सुद्धा अप्रोच करतोय की मी माझ्या वेगळ्या वेगळ्या फोरमहून माझ्या पर्सनल लेवलवर प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय. ज्या प्रकारे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर टू द प्राईम मिनिस्टर तिथं सुद्धा मी पत्र लिहितोय, प्राईम मिनिस्टर ऑफिसला पत्र लिहितोय, आपल्या गव्हर्नरला लिहितोय प्रत्येक ठिकाणी आणि एज्युकेशन मिनिस्टरला, त्यातल्या त्यात डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेक्रेटरीला. अशा प्रकारे सर्वांनी जर एकंदरीत अवेअरनेस केली तर आपल्याकडे खूप चांगले दिवस येण्याचे, म्हणजे जे आपण अनएम्प्लॉयमेंट आपल्या भारतामध्ये वाढते या माध्यमातून आपण बाहेर सुद्धा एम्प्लॉयमेंट स्टुडंटला देऊ शकतो. पण प्रत्येक स्टुडंट्सनी स्किल ओरिएंटेड झालं पाहिजे, रिस्किल ओरिएंटेशन घेतलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला स्कोप आणि त्या त्या देशाचा तुम्हाला कल्चर सुद्धा अडॉप्ट करणं गरजेचं आहे. अगदीच आपल्याला काय हवंय याचा थोडासा आपण अभ्यासही केला पाहिजे आणि त्याबरोबरीने जगाचा एकंदरीत आपल्याला आवाकाही आला पाहिजे. जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत आणि त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरांसारख्या अनेक संस्था आहेत आणि अनेक उपक्रम करत आहेत. पण या उपक्रमांमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्याला मुळात काय हवं आहे याची आपण थोडासा एक धांडोळा आपण त्याचा घेतला पाहिजे. सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतक्या विस्ताराने आमच्याशी या सगळ्या विषयांवर चर्चा केली. धन्यवाद. धन्यवाद.